हाय योगेश, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग आणि नमस्कार आशिषजी. नमस्कार. मला आशिषजी वगैरे काही म्हणू नको. मला अरे तुला आशिषच म्हणलं तर चांगलं आहे. कारण आशिषजी म्हणलं की चालेल. असं वाटतं की मी फार मोठा आहे. नाही, नाही, नाही. आणि असं काही त्यातनं नाही. आज मी चष्मा पण नाही लावला. तर मग मोठा वाटण्याचं काही कारण नाही योगेश. चालेल, चालेल. ठीक. सो टू स्टार्ट विथ आपल्याला थोडीशी तुमच्या बॅकग्राऊंड विषयी माहिती पाहिजे होती. तर बरोबर. तुम्ही कुठनं आहात? तुमचं नाव काय? जरा थोडंसं सांगितलं तर बरं होईल. नक्की. माझं नाव योगेश चव्हाण. कदाचित तुम्ही लोकांनी म्हणजे मराठी स्वाद बघितला असेल ऑल ओव्हर सिडनीमध्ये, मेलबर्नमध्ये आणि ब्रिस्बेनमध्ये. पण म्हणजे त्याच्या मागचा मी एक पार्ट आहे मराठी स्वादचा. आणि माझं मूळ गाव हे कराड शेजारी कोपर्डे हवेली म्हणून गाव आहे. माझं शिक्षण हे पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामधील वारणानगर इथं झालं आणि त्याच्यानंतर मग मी पुण्यामध्ये हॉटेल मॅनेजमेंट करण्यासाठी आलो. तेव्हापासून पुणे हे माझं म्हणजे ठिकाण राहिलं. पुण्यामध्ये मी माझं हॉटेल मॅनेजमेंट कंप्लीट केलं आणि त्या वेळापासून माझी पुढची जर्नी चालू झाली. त्याच्यानंतर मी ताज हॉटेल्स बॉम्बेमध्ये ट्रेनिंग केलं आणि ताज हॉटेल्स बॉम्बेमध्येच मी शेफ झालो आणि फ्रॉम 1997 टू 2001 मी ताज हॉटेल्समध्ये होतो आणि त्याच्यानंतर मी न्यूझीलंडला मूव्ह झालो. ओके. न्यूझीलंडमध्ये मी मायग्रेशन केल्यानंतर मी तिथल्या काही अतिशय नावाजलेल्या रेस्टॉरंट्समध्ये मला काम करायची संधी मिळाली आणि त्याच्यानंतर मी न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदा माझा इम्पोर्टिंगचा व्यवसाय चालू केला. मी फार यंग होतो त्यावेळेला, बिझनेसची एवढी माहिती नव्हती. त्यामुळं ट्रायल एरर करत मी शिकत गेलो. पण त्यावेळेला म्हणजे यंग होतो आणि सगळंच करायची अशी इच्छा होती. त्यामुळं म्हणजे आणि व्यवस्थित मला माझ्या मते की त्यावेळेला हवा तसा गायडन्स नव्हता त्यावेळेला. जसा हवा होता तसा आणि त्यामुळं मग मी आय एंडेड अप डुईंग फ्यू लॉट बिट्स अँड पीसेस आणि मी हे नाही म्हणणार की तो कम्प्लिटली सक्सेसफुल होता, बट इट वॉज पार्टली सक्सेसफुल. पण जीएफसीचा न्यूझीलंडवर फार मोठा परिणाम झाला आणि जीएफसी मध्ये माझा बिझनेस बराच डाऊन झाला. डाऊन झाला इन द सेन्स बिझनेस डाऊन नव्हता झाला, पुढचा बिझनेस असल्यामुळे पुढचा बिझनेस चालू होता, बट रिकव्हरिंग मनी वॉज द बिगेस्ट हर्डल जीएफसी मध्ये. तर त्यामुळं मग आय वॉज लुकिंग फॉर न्यू ऑपॉर्च्युनिटीज. माझा भाऊ इथं ऑस्ट्रेलियामध्ये राहतो आणि 2011 मध्ये मी ऑस्ट्रेलियाला आलो होतो. त्याच्या अगोदरही मी 2-3 वेळेला आलो होतो. 2011 मध्ये जेव्हा मी आलो तेव्हा म्हटलं की एकदा सहज मार्केट रिसर्च करून बघूया की ऑस्ट्रेलियामध्ये काय पुढच्या हे आहे. डेफिनेटली म्हणजे न्यूझीलंड पेक्षा पॉप्युलेशनचा ऍडव्हान्टेज तर होतच. मनी स्पेंडिंग पॉवर ऑफ ऑस्ट्रेलिया, इंडियन ऑस्ट्रेलियन्स इन ऑस्ट्रेलिया आणि मनी स्पेंडिंग पॉवर ऑफ इंडियन न्यूझीलंडर्स इन न्यूझीलंड भरपूर फरक आहे. तर त्यामुळे मला इथं सिडनीमध्ये जास्त ऑपॉर्च्युनिटी दिसली. मी काही मार्केट रिसर्च केल्यानंतर मी 2011 मध्ये ठरवलं की नाही आपण सिडनीला मूव्ह व्हायचं. आणि मग 2012 मध्ये मी सिडनीमध्ये आलो. तर असा हा माझा ऑस्ट्रेलियापर्यंतचा आतापर्यंतचा म्हणजे प्रवास आहे. इथपर्यंत त्या एका कारणासाठी मी आलो की मला बेटर ऑपॉर्च्युनिटीज सिडनीमध्ये दिसल्या दॅन व्हॉट इट वॉज इन ऑकलंड. आता पुण्यामध्ये तुम्ही जॉब केलात, मुंबईमध्ये जॉब केलात, तर त्याच्या आधी इथे येऊन बिझनेस करायच्या आधी काही याची बिझनेसची बॅकग्राऊंड होती का बॅक इन इंडिया? तसं बघायला गेलं बिझनेसची बॅकग्राऊंड अशी आमच्या फॅमिलीमध्ये नव्हती. बिट्स अँड पीसेस मध्ये होती पण नथिंग सबस्टॅन्शियल. तर काहीच नव्हतं. त्यामुळेच मी तुम्हाला म्हटलं की असा एक फॅमिली मधला की जो गायडन्स हवा होता मला, जो बिझनेस मध्ये न्यूझीलंडला असताना तो त्यावेळेला अवेलेबल नव्हता. पण हा की आई वडिलांनी नेहमीच किंवा माझ्या भावानी मला नेहमीच सपोर्ट केलं. मी जो बिझनेस करत होतो त्याच्यामध्ये. तर डेफिनेटली म्हणजे की फॅमिलीचा सपोर्ट हा डेफिनेटली होता. पण एक जो बिझनेस फॅमिली बॅकग्राऊंड मधून आलेल्या फॅमिलीचा जो सपोर्ट असतो तो नव्हता, कारण बिकॉज दे डिडंट नो एनिथिंग. त्यामुळं पण मोरल सपोर्ट जो होता ते वर ऑलवेज बिहाइंड. आता बॅक इन इंडिया यू वर अ शेफ.
म्हणजे येस. कुकिंग आणि याच्यामध्ये तुमचं एक्सपर्ट लेवल जास्त होतं. पण मग इथे आल्यावरती तेच तुम्ही त्याचाच बिझनेस किंवा रेस्टॉरंट बिझनेसमध्ये घुसण्याच्या ऐवजी हाऊ कम यू गॉट इनटू मराठी स्वाद फॉर प्रोडक्ट्स बरोबर. सेल्स? मी तुम्हाला रिझन सांगतो मी. आय वॉज वर्किंग इन अ रेस्टॉरंट न्यूझीलंडमध्ये आणि यंग होतो त्यावेळेला आय यूज टू लव्ह कुकिंग आणि आय स्टील लव्ह कुकिंग. पण काय झालं की वन्स आय गॉट मॅरिड आणि आय गॉट द किड्स, देन आय रिअलाइज की म्हणजे आय कांट रिअली स्पेअर द टाइम. वीकेंड्स माझे सगळे बिझी होते. आय यूज टू कम एव्हरी डे लेट ॲट नाईट आणि लिव्ह अर्ली इन द मॉर्निंग आणि फार लॉंग ब्रेक शिफ्ट्स असायच्या आणि आय कुड हार्डली गिव्ह एनी टाइम टू द फॅमिली. तर त्यामुळे मग माझ्या लक्षात आलं की इफ आय कंटिन्यू विथ दिस फील्ड देन देर इज म्हणजे आय कांट चेंज इट. सो आय कुड हॅव फाउंड अ जॉब विच कुड हॅव डन. पण मी मग त्यानंतर डिसाईड केलं की आय वॉन्ट टू डू समथिंग रिलेटेड टू फूड, स्टिल स्टे इन टच विथ फूड, बट समथिंग डिफरंट, नॉट समथिंग कुकिंग. ओके. आता मराठी स्वाद हा जो तुम्ही ब्रँड चालू केलात 2011 मध्ये म्हणलात ना, तर येस. हे सगळं तुम्ही इथे कुकिंग हे किंवा इथे प्रॉडक्ट्स 2013 बनवतात? मध्ये 2013 मध्ये चालू केला. 2011 मध्ये मी पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाला होतो अच्छा, ओके. आणि त्यानंतर 2012 मध्ये मी न्यूझीलंडवरून मूव्ह झालो आणि 2013 मध्ये हा ब्रँड चालू केला. ओके. सो 2013 मध्ये हा सगळा इम्पोर्ट एक्सपोर्ट पासून सुरू झाला की हे तुम्ही ऍक्च्युअली इथे मॅन्युफॅक्चरिंग करता? आता जसं लसणाची चटणी असेल, लोणची असतील, बऱ्याचशा गोष्टी, पापड असतील, ते बरेचसे मी बघितलेत याच्यामध्ये. बरोबर, बरोबर. तर हे सगळे प्रॉडक्ट्स हे आपल्या महाराष्ट्रातून येतात. इथं काहीही बनवत नाही. सगळे प्रॉडक्ट्स हे महाराष्ट्रातल्या अतिशय नावाजलेल्या किंवा जे नावाजलेले नाहीये पण ज्यांचे खरेच प्रॉडक्ट्स चांगले आहेत अशा मॅन्युफॅक्चरर्स कडून पण आम्ही हे करतो. प्लस आता माझ्या फॅमिलीनं स्वतःचं आमचं एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आम्ही स्टार्ट केलं आहे अँड वी बरं. मॅन्युफॅक्चर सम ऑफ द प्रॉडक्ट्स पार्सल्स प्लस वी गेट फ्रॉम द अदर मॅन्युफॅक्चरर्स. अच्छा. सो म्हणजे तुमचं आता बेस युनिट हे इंडियामध्ये सेट आहे आणि तिथनं तुमचं आता येस. सगळं सप्लाय जो आहे तो तिकडून सुरू झालेला आहे. सॉर्ट ऑफ. येस. येस. पुण्यामधूनच हे बेस युनिट आहे आणि पुण्यामधूनच हा सगळा एक्सपोर्ट होतो. आता समजा नवीन कोणाला बिझनेस सुरू करायचा असेल, मे बी तुमच्या इंडस्ट्रीमध्ये असेल किंवा आउटसाइड युअर इंडस्ट्री असेल, तर प्रत्येकाला साधारण चॅलेंजेसही येतच राहतात, बरोबर आहे? तर तुमचा सल्ला किंवा ऍडवाइस काय असेल टू इफ समबडी वॉन्ट्स टू क्विट द जॉब अँड स्टार्ट अ बिझनेस? सल्ल्याच्या मी माझी स्वतःची एक मी तुम्हाला गोष्ट तिथं सांगू इच्छितो. मी जेव्हा न्यूझीलंडमध्ये हा बिझनेस स्टार्ट करायचा जेव्हा प्रयत्न केला होता, तेव्हा मी रेस्टॉरंटमध्ये जॉब करत होतो आणि माझा जो बॉस होता ही वॉज अ किवी. आणि मी तेव्हाच फूड इम्पोर्टिंगचा बिझनेस स्टार्ट करू शकतो. बट द मार्केट वॉज फ्लडेड, म्हणजे देर वॉज नो शॉर्टेज ऑफ इम्पोर्टर्स अँड डिस्ट्रीब्युटर्स, ॲब्सोल्युटली नो शॉर्टेज. तर मला आय वॉज वरीड की काय करावं, पण मला करायचं तर होतच. तर मी त्याला एक सिंपल हे विचारलं की म्हणजे की मलाच चालू करायचं आहे, माझ्याकडे पैसे आहेत, पण मला नेहमी हे वाटतं की म्हणजे म्हणजे की रॉंग होईल का, रॉंग जाईल का. त्यावेळेला त्यानं मला जो सल्ला दिला होता तो अजूनपर्यंत माझ्या बरोबर आहे आणि मी तो नेहमी माझ्या म्हणजे whoever comes in contact with me, I always tell those people की त्यानं मला त्यावेळेला एक गोष्ट सांगितली, no matter how flooded the market is, if you are the best, market will make a space. तर माझाही तोच सल्ला मला म्हणजे तो माझा सल्ला नाहीये, तो माझ्या बॉसचा सल्ला होता, पण त्यानं मला नेहमी तो मी लोकांना सांगत असतो की जर तुम्ही बेस्ट असाल तर नो मॅटर हाऊ बिग द कॉम्पिटिशन इज, मार्केट विल मेक अ स्पेस फॉर यू. तर यू डोंट हॅव टू वरी, जस्ट बिलीव्ह इन यू आणि गो आफ्टर इट. यू विल गेट सक्सेसफुल इफ यू आर द बेस्ट इन द मार्केट. ओके. आता क्वारंटाईन आता जे झालं रिसेंटली हा, किंवा जे चालू आहे, ऑनगोईंग आहे, तर त्याच्यामध्ये तुमचा बिझनेस हा किती अफेक्ट झाला? frankly speaking, business was the best ever. रिअली? कारण ओके. लोकांनी हा हा the business was best ever. The only problem we had was a food chain supply issue, ओके. getting food from India, because Maharashtra is one of the worst affected state. I बरोबर. might say, I think the worst affected state. माझ्या मते महाराष्ट्र एवढे नंबर्स कोविडचे कुठंच नाहीये आणि 80% ऑफ द नंबर्स आर इन पुणे अँड मुंबई.
that's where all my business happens. तर प्रॉब्लेम हा झाला की कंटेनर्स निघू शकले नाहीत कारण स्टाफ नव्हता, मॅन्युफॅक्चरर्सचे युनिट्स बंद होते. त्यामुळे जो गॅप पडला त्याच्यामुळे जो बिझनेस हॉल्ट झाला. Otherwise, people were at home, people were eating, people were drinking. Even though they were at home, they were cooking more because they were at home. They couldn't go out. तर त्यामुळे actually the month of May was and the month of June was the best ever. तर I think COVID म्हणजे that was the silver lining for food business. की food business didn't get affected. सो अशी कधी तुम्हाला सिच्युएशन झाली का हे खूप स्ट्रेसफुल होतं सगळं म्हणजे इनिशियल टाइम मध्ये किंवा हे सगळं स्ट्रेसफुल होतंय आणि जॉबच बरा होता आय वुड रादर डू द हो हो जॉब हो अगदी अगदी डेफिनेटली म्हणजे आय वॉज सो क्लोज टू क्लोजिंग माय बिझनेस फॉर टाइम्स. आणि मला त्याचे रिझन्स तुम्हाला सांगायला वाटते की म्हणजे जेव्हा मी आलो आणि जेव्हा मी पहिल्यांदा मार्केट रिसर्च केला तेव्हा मला समजलं की फारच फ्यू प्रॉडक्ट्स ऑफरला होते महाराष्ट्रीयन लोकांच्यासाठीचे जे असल असल महाराष्ट्रीयन प्रॉडक्ट जे म्हणतो ते फारच कमी होते आणि फारच कमी ब्रँड्स पण होते त्याच्यामध्ये. तर जेव्हा मी ठरवलं की नाही आपण हे करायचं तेव्हा तो एक निश सेगमेंट होता आणि अजूनही तो निश सेगमेंट आहे. तर प्रॉब्लेम असा आला की माझी पहिल्यांदा डायरेक्शन चुकीची होती आणि मला जेवढा रिस्पॉन्स एक्सपेक्टेड होता तेवढा रिस्पॉन्स त्यावेळेला आला नाही. आणि आय वॉज सो क्लोज टू क्लोजिंग इट आउट. पण त्यावेळेला मला राधे क्विकर्स ह्या शॉपनं मला जी हेल्प केली जस्ट टू स्टार्ट माय बिझनेस. कल्पेश पटेल म्हणून जे आहेत आय थिंक ही हॅज ऑलवेज बीन माय सपोर्टर बिहाइंड. तर ही हेल्प मी अँड राधे हॅज हेल्प मी इमेन्सली to get my business going. So I always owe this to them. I was about to close this business, but Radhe, and then everyone came on board. Once I started it in Radhe, everyone came on board. Now there are plenty of shops my products are available in. And basically, I mean, people supported me. कारण मी कितीही वेगवेगळे प्रोडक्ट्स आणले असते आणि मी कितीही ते मार्केटमध्ये टाकले असते पण लोकांनी जर बायच नसते केले तर आय वुड हॅव बीन अनसक्सेसफुल बाय दिस टाइम नाव. सो पण लोकांनी मला जो सपोर्ट केला लोकांनी म्हणजे इव्हन फोन करून मला सांगितलं की प्रॉडक्ट्स फार छान आहेत. मला मेसेजेस करतात लोक वेगवेगळ्या डिशेस बनवून पाठवतात आणि इट फील सो ग्रेट की पण हा की हो आय वॉज ऑन द वर्ज ऑफ क्लोजिंग माय बिझनेस. कारण मला वाटलं की नो दिस कॅनॉट वर्क. आय एम अगेन रॉंग इन द लाईन आय हॅव चोजन. बट people supported me and now I can say that I can definitely do much better in this. So now there is no looking back. Oh, absolutely no. I've got plans set up for next 5 years, 10 years. Wow, Absolutely no that's looking back. ऍक्च्युली माझा पुढचा प्रश्न तोच होता की आता मग बऱ्यापैकी कुठल्याही स्टोअरमध्ये मी आजकाल गेलो तरी मला मराठी स्वादचे प्रोडक्ट्स दिसतात सगळीकडेच आणि एस्पेशली चटण्या वगैरे तर मी घेतोच हमखास. तर आता याच्या पुढचा प्लॅन काय नेक्स्ट कपल ऑफ इयर्सचा? नेक्स्ट प्लॅन मी मागच्या इयरला मी ठरवलं होतं की म्हणजे ऑस्ट्रेलिया सोडून आणखीन एका कंट्रीमध्ये पहिल्यांदा स्टार्ट गेला पाहिजे हा ब्रँड. आणि पण कोविडमुळे ते प्लॅन्स जरा फक्त पुढे ढकलले गेले. बट वी आर ऑन द प्लॅन टू मेक दॅट हॅपन. सो इट विल हॅपन सून. आणि मग त्याच्यानंतर माझा प्लॅन आहे की कमीत कमी नेक्स्ट 5 to 10 years मध्ये कमीत कमी 5 मेजर कंट्रीज मध्ये मराठी स्वाद पोहोचवायचा हा माझा प्रयत्न. ओके. सो मी आता फुल ऑन मराठी स्वाद प्रमोट करणार. येस ऍब्सोल्युटली. म्हणजे मला म्हणजे संग्रामचं नाव इथं मला घ्यावं लागेल की संग्राम जॉईन मराठी स्वाद म्हणजे संग्रामनी मराठी स्वादचं पूर्ण मार्केटिंग हँडल केलं आणि जो प्रॉडक्ट्स चांगले होते बिझनेस चालू होता पण संग्रामनी त्याला ओव्हरऑल रीच दिली की जे मॅक्सिमम लोकांच्या पर्यंत पोहोचायचं ते काम संग्रामने केलं सोशल मीडिया मार्केटिंग होतं. आणि डेफिनेटली म्हणजे मला त्याला म्हणजे आय बी ऑलवेज ग्रेटफुल टू हिम की त्यानं जो बिझनेसमध्ये जो चेंज आणला की जो लोकांच्या पर्यंत पोहोचवायचा. म्हणजे मी सोशल मीडियाचं पोटेन्शियल मला एवढं नव्हतं माहित जे त्यानं अनलॉक केलं या बिझनेससाठी.
and he utilized it really well. I'll be always thankful to him for his contributions to Marathi Swan. Sangram actually was very good at customer service as well. Yes. कारण मला सुद्धा पर्सनली I have spoken to him few times आणि I always had a good feedback. I always would like to talk good about him. Okay. So संग्राम त्याच म्हणजे बाकीच्या काही फ्यू लोकांच्यासाठी तो म्हणजे सोशल मीडिया मार्केटिंग करतो. And he's really good at it. Always comes up with the good ideas, always studies, and always analyzes what works, what worked, what didn't work, and if it is worked, why it worked, and then how can I get the best out of it. तर I think त्याची ती जी त्याची ability आहे, I think that is really good, really good. सो सध्या आता जर का कोणाला नवीन तुमच्यासारखा बिझनेस सुरू करायचा असेल तर मार्केट रिसर्च जो तुम्ही मगाशी म्हणलात, दोनदा म्हणलात, तर तो मार्केट रिसर्च कसा करायला पाहिजे? मार्केट रिसर्च माझ्या वेळेला म्हणजे आता तर फार इझी आहे. जेव्हा मी होतो तेव्हा देर वर हार्डली एनी शॉप्स हू हॅड प्रॉडक्ट्स ऑनलाईन. आता तुम्ही घरामध्ये बसून तुम्ही कुठल्याही कंट्री मधल्या, कुठल्याही सिटी मधल्या, कुठल्याही एरिया मधल्या शॉप्सचा तुम्ही मार्केट रिसर्च करू शकता. बिकॉज दे विल हॅव ऑलवेज ऑनलाईन डिलिव्हरी आणि याच्यामुळे तुम्हाला प्रॉडक्ट्स करू शकतो, प्रॉडक्टची मार्केटिंग प्राइस करू शकतो. माझ्या वेळेला पर्सनली मी काय केलं तर आय visited the 5 best shops in Sydney at that time, and I asked questions a lot of the guys की तुमच्याकडे मराठी लोक किती येतात, एक अप्रॉक्सिमेट किती फॅमिलीज असतील तुमच्या एरियामध्ये राहणार, आणि ते काही स्पेशली प्रोडक्ट्स तुम्हाला विचारतात का की महाराष्ट्रीयन प्रोडक्ट्स, आणि तुमच्याकडे अवेलेबल आता काय काय आणि काय प्राइसला तुम्ही विकता. तर दॅट वॉज माय बेसिक सर्वे. आणि मग त्याच्यावरून मला आयडिया आली की देर इज नॉट मच येस देर इज डेफिनेटली पॉप्युलेशन ऑफ महाराष्ट्रीयन पीपल. Shopkeepers were always welcoming to get more Maharashtrian products. पण त्यांचंच नॉलेज बिकॉज म्हणजे हा शॉपकीपर्स म्हणजे इंडियन ग्रोसरी स्टोअर्स इज मोस्टली डॉमिनेटेड बाय पंजाबीज गुजरातीज अँड श्रीलंकन पीपल. तर त्यांचं महाराष्ट्रीयन प्रोडक्टचं नॉलेज हे फार लिमिटेड होतं, की जे अस्सल मराठी प्रोडक्ट्स आहेत ते त्यांना माहितच नव्हतं. आणि मला इथे एक नमूद करावं लागेल की आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचं कसं आहे की आपल्याला जर प्रॉडक्ट मिळाला तर आपण डेफिनेटली बाय करतो जर तो अवेलेबल असेल. पण जर तो नसेल ना अवेलेबल तर वी बाय व्हॉट एव्हर इज अवेलेबल आणि आपण त्याच्यामध्ये हॅपी असतो. वी डोंट कम्प्लेन. पण त्या एका अबिलिटीमुळं आपलं फूड हे आजपर्यंत एवढं महाग आहे की ते आजपर्यंत येऊ शकतं. मराठी माणूस या देशामध्ये फार अगोदर आला, पण बिकॉज वी डिडंट कम्प्लेन, वी डिडंट रिअली आस्क, शॉपकीपर्सना ते कधी ठेवू. पण आता आजची गोष्ट अशी झाली की एखादं कोणतंही नवीन शॉप ओपन चालू झालं की रादर दॅन मी अप्रोचिंग देम, दे अप्रोच वी नीड मार्केटिंग कम अँड गिव्ह अस द प्राइस लिस्ट. तर हा चेंज झाला कारण नाउ द प्रोडक्ट्स आर अवेलेबल इन द मार्केट. तर हा बदल झालाय. आय फील हॅपी की लोकांना जे नेहमीसाठी लागणारे प्रोडक्ट्स आहेत ते मी आणू शकलो, आणि जर लोकांनी मला सपोर्ट नसता केला, त्यांनी ते बाय नसतं केलं तर मी हे करू शकतो. स्टील म्हणजे किती आय थिंक की त्यांच्या सपोर्टमुळे मी हळूहळू माझी प्रॉडक्ट रेंज वाढवत गेली. आय स्टार्टेड विथ 6 ऑड प्रॉडक्ट्स आणि हॅपी टू से आय हॅव गॉट मोर दॅन 140 प्रॉडक्ट्स इन द रेंज नाव. स्टील लॉट टू कम. That's a lot. सो आता नवीन प्रॉडक्ट्स काय तुमचे येतात? नवीन भरपूर येतात. म्हणजे रेडी टू कुकच्या रेंजमध्ये ही काही प्रॉडक्ट्स येतात. प्लस सीझनल प्रोडक्ट्स मध्ये गणपतीच्या प्रोडक्टची पूर्ण रेंज येते. मी गणपती नाही करत, पण गणपतीसाठी लागणारे बाकीचे सगळे प्रोडक्ट्स येतात. दिवाळीची रेंज आमची हळूहळू भरपूर मोठी होत चालली, आणि बाकीचेही बरेचसे प्रोडक्ट्स पाईपलाईन मध्ये आहेत. एव्हरी नाव अँड देन आय विल कीप यू गाईज अपडेटेड की जसे जसे तयार होतील. मला हेल्प होती की मी शेफ असल्यामुळं आय डेव्हलप प्रॉडक्ट मायसेल्फ. किंवा जरी मला मॅन्युफॅक्चररनं बनवून पाठवला तरी जोपर्यंत तो मला पसंत येत नाही तोपर्यंत मी तो त्या ब्रँडमध्ये आणत नाही. त्यामुळे काय की पाईपलाईन मध्ये बरेच प्रॉडक्ट ऑन द बॅक चालूच असतात की त्याची रिसर्च अँड डेव्हलपमेंट, अँड ऍज अँड वेन दे गेट रेडी आय गेट देम इन टू द मार्केट. ओके. सो आता तुमचा सगळा जो बिझनेस मॉडेल आहे की तुम्ही ते तिकडे मॅन्युफॅक्चर करता आणि इथे घेऊन येता, असं काही तुम्हाला कोणी लोक अप्रोच झालेत का की ज्यांचं इथे लोकल प्रोडक्शन आहे की जे घरगुती बेसिस वरती करतात, पण दे वॉन्ट टू कंटिन्यू असोसिएटेड विथ मराठी स्वाद आणि सेल इट थ्रू यू? वुड यू अप्रूव्ह दिस काइंड ऑफ प्रोडक्ट्स?
हो, मला मला अप्रोच इथले मॅन्युफॅक्चरर्सही होतात. बिकॉज आता माझं डिस्ट्रिब्युशनचं नेटवर्क सेट झाल्यामुळं बरेच आता इट हॅज स्टार्टेड ग्रोविंग सिन्स लास्ट इयर. मला व्हेरी फ्यू अर्ली एक मेलबर्न मधले मॅन्युफॅक्चरर फॅमिली होती की त्यांनी मला अप्रोच केलं की चटण्या वगैरे आम्ही तुम्हाला इथून सप्लाय करू. पण तो ऍक्च्युली जो प्राइस रेंज होती ती मेलबर्न वरून इथं बनवून नंतर इथल्या सिडनीमध्ये मार्केटमध्ये विकण्यात, दॅट वॉज द हर्डल. सो आय कुडंट रिअली डू दॅट. पण हा, बरेच मॅन्युफॅक्चरर्स नाव ते अप्रोच करतात की वुड यू लाईक टू डिस्ट्रीब्युट आवर प्रोडक्ट. सो डेफिनेटली हॅज स्टार्टेड. पण सो फार मी स्टिक झालं की मराठी स्वाद ब्रँडला जेवढं आणखी पुढे देता येईल तेवढं पुढे हे करायचं. आणि या तर जसं मी तुम्हाला सांगितलं तसं की नेक्स्ट 5 to 10 years मध्ये आय नीड टू बी इन ऍटलीस्ट 4 to 5 मेजर कंट्रीज. सो द वे आय हिअर इट, तुम्हाला जास्त कॉस्ट वाईज आणि व्हरायटी वाईज इंडियातनं कंटेनर शिपिंग वगैरे हे करून सगळं परवडतं रादर दॅन गेटिंग इट रादर मॅन्युफॅक्चर्ड दॅन हिअर इटसेल्फ. गेटिंग इट मॅन्युफॅक्चर हिअर. वाव, कारण ओके. म्हणजे इथली लेबर कॉस्ट आणि जे इन्ग्रेडियंट्स येतात मेन तेही इंडियामधून येतात. त्यानंतर त्याचं इथं मॅन्युफॅक्चरिंग, इथली लेबर कॉस्ट आणि इथला प्रॉफिट मार्जिन ऍड केल्यानंतर प्रॉडक्ट बिकम्स लिटल बिट म्हणजे परत तो बिकॉज माझं डिरेक्ट सेलिंग नाही कस्टमर्सना, आय डोंट सेल डिरेक्टली. तर त्याच्यानंतर मग मध्ये त्या फूड चेन मध्ये मी येतो, त्याच्यानंतर शॉप ओनर्स आणि नंतर कस्टमर. सो प्रॉडक्ट बिकम्स म्हणजे तो त्यांना अफोर्ड नाही होणार. त्या प्रॉडक्टवर तेवढं स्पेंड करणं अफोर्ड नाही होणार. त्यामुळं कदाचित माझं जे बिझनेस मॉडेल आहे ते सूट नाही होत त्या याच्यासाठी. सो ऍट दिस स्टेज तुम्हाला असं वाटतं का की यू आर सक्सेसफुल इन द बिझनेस? Yes, I can say it now. If you would have asked me a couple of years back, I was still struggling. But I can definitely say now I'm on the right path, and there are many more to get. So yes, definitely. सो आता हे एक्सपान्शन प्लान्स वगैरे ऐकून असं वाटतं यू विल बी व्हेरी बिझी ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. Yes. तर फॅमिली आणि आणि आपला वर्क बॅलन्स, फॅमिली वर्क बॅलन्स हा जो आहे, हा याचा कसा, म्हणजे हाऊ डू यू मॅनेज इट? I would be honest, I struggle to get family balance right. मी तुम्हाला सांगतो की जेव्हा तुम्ही बिझनेस करता आणि जेव्हा तुम्ही म्हणजे स्ट्रगलिंग, म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या बिझनेसला सक्सेसफुल करायचं असतं, डेफिनेटली म्हणजे आय कुडंट, मे बी अदर पीपल कुड हॅव डन इट, बट आय हॅव स्पेंड इव्हनिंग्स इन द स्टोर्स अरेंजिंग माय प्रोडक्ट्स बिफोर वीकेंड्स, की माझे प्रोडक्ट्स अवेलेबल असले पाहिजेत, माझे प्रोडक्ट्स शेल्फवर असले पाहिजेत, ते अरेंज झालेत का व्यवस्थित. मी इव्हनिंग्स आणि वीकेंड्स मी कधीही बघितले नाहीत. आय गिव्हन दॅट एक्स्ट्रा, कारण माझा ब्रँड कुणालाही माहित नव्हता. माझ्याकडे एस्टॅब्लिश ब्रँड्स नव्हते. त्यामुळं मला आय नीडेड टू पुट दॅट एक्स्ट्रा टू गेट माय ब्रँड रिकॉग्नाइज्ड, टू गेट माय ब्रँड देअर फॉर पीपल, मेक इट अवेलेबल फॉर पीपल टू बाय when they come for shopping on the weekend. तर आय हॅव गिव्हन माय वीकेंड्स, आय हॅव गिव्हन माय वीकली इव्हनिंग्स. मी जॉब करायचो तिथून मी इव्हिनिंगला माझ्या डिलिव्हरीज केलेल्या आहेत. जाऊन मी प्रॉडक्ट सेट केलेले आहेत शॉपमध्ये शेल्फवर. आय डन एव्हरीथिंग. तर म्हणजे डेफिनेटली मी नाही करू शकलेलो, बट नाव आय हॅव स्टार्टेड की मोस्टली मी वीकेंड्सला आता डिलिव्हरी, इफ इट इज नॉट व्हेरी अर्जंट, आय अवॉइड डुईंग इट, आणि वीकेंड मी आता फक्त फॅमिली बरोबरच मी स्पेंड करतो. तर आय ट्राय टू गो रिअली हार्ड ऑन द वीकडेज, आणि वीकेंड्स मी आता फक्त फॅमिली बरोबर रिलॅक्स करणंच मी पसंत करतो. सो युजली पण हा, पहिला 5-1 वर्षाचा काळ असा असतोच का की ज्याच्यावर तुम्हाला तुम्ही सुरू करता, एस्टॅब्लिश होता, आणि देन यू स्टार्ट सीइंग सम मनी कमिंग इन, स्टेबलाइज होतो बिझनेस, मग तुम्हाला अगदी फॅमिली अगदी टाइम म्हणजे मिळतो? पहिले मिनिमम 3 years तर यू नीड टू स्टे देअर जस्ट टू सी दॅट इट इज वर्किंग. आणि ते 3 years तुम्हाला यू डोंट हॅव टू मेक एनी बॅड मूव, आणि तुमच्या मूव्ह या सगळ्या राईट असल्या पाहिजे. आणि जस्ट पंपिंग मनी फ्रॉम युअर पॉकेट विदाउट एक्सपेक्टिंग मच रिटर्न. तर हे पहिले 3 years जर तुम्ही करू शकला, 3 years जर तुम्ही टिकू शकला मार्केटमध्ये, तर येस, डेफिनेटली आफ्टर दॅट इट स्टार्ट्स वर्किंग. कधी ऑस्ट्रेलियन क्वारंटाईनने कधी तुम्हाला सरप्राईजेस दिलेत का? हो, भरपूर वेळेला. भरपूर वेळेला. भरपूर वेळेला माझे प्रॉडक्ट्स फेकले गेलेले आहेत, की जे मी आणले होते आणि त्यांना इथं अलाउड नव्हते, किंवा
they said की sorry, it's not allowed, so you can't really have it. So with माझ्या पैशानं त्यांनी ते डिस्पोज केलेले आहेत. तर हा, तर डेफिनेटली पण आय वॉज सक्सेसफुल. म्हणजे ठीक आहे, हा म्हणजे काय कॅट अँड माऊसचा गेम चालतच राहतो. म्हणजे जेव्हा तुम्हाला समथिंग यू वॉन्ट टू डू समथिंग डिफरंट फ्रॉम द मार्केट, तर तुम्हाला या सगळ्या गोष्टीच्या थ्रू जावंच लागतं. तर बऱ्याच वेळेला मी म्हणजे आणलेले कडधान्य वगैरे हे बिकॉज दे वर नॉट अलाउड किंवा माझ्याकडे अर्लियर पेपर वर्क नसल्यामुळे दे वर थ्रोन आउट. पण लास्ट टाइम आय वॉज सक्सेसफुल इन गेटिंग, म्हणजे मी मटकी आणू शकलो, मी कडवे वाल आणू शकलो, मी काळे वाटाणे आणू शकलो, मी हळीव आणू शकलो. तर या गोष्टी येऊ शकल्या. पण बिकॉज दोज आयटम्स वर थ्रोन, माझ्या लक्षात आलं की नाही, आय कॅन डू दिस थिंग्स डिफरंटली. आणि जर माझं प्रॉपर पेपर वर्क असेल, जर माझं जर मी अगोदर हे घेतलेले असतील प्रॉपर परमिशन्स, तर आय कॅन स्टिल गेट दिस डन. सो मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पण तुम्ही आहात, डिलिव्हरीज पण तुम्हीच करताय, आणि लिगल म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग मी इथं काहीच करत नाही. इथं रेडी प्रॉडक्ट येतो कार्टन मध्ये. ऑल आय डू इज गेट देम सेपरेटेड ऍज पर द ऑर्डर आणि डिलिव्हर द ऑर्डर अँड कलेक्ट द मनी. सो that part only gets done here. No manufacturing or no more repacking. सो सॉर्ट ऑफ अ वन मॅन शो आहे का हा तुमचा इथे? नाही, वन मॅन शो नाहीये. म्हणजे संग्राम तर डेफिनेटली माझ्या बरोबर आहे. माझी वाईफ कम्प्लिटली फुल टाइम माझ्या बरोबर आहे. विदाउट हर इट्स नॉट पॉसिबल. म्हणजे जे व्हॉल्युम्स आम्ही आता करतोय, इट्स डेफिनेटली नॉट वन मॅन पर्सन शो. आणि माझ्या बरोबर आणखी there is already one more salesperson for me who looks after Southwest. His name is Jay Gaikwad. And another 2 more salespeople are joining me from end of this month to look after Western Sydney and to look after the inner west suburbs. ओके, साऊंड एक्साइटिंग. ऍक्च्युली आता आपण आपला कॉल जो आहे तो क्लोज करणार आहे. सो बिफोर वी क्लोज द कॉल, तुम्हाला काही अजून सांगायचं असेल, इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर जरूर द्या, अँड देन विल क्लोज द कॉल. म्हणजे मला एक तर थँक्यू म्हणावं लागेल माझ्या सगळ्या कस्टमरना, की विदाउट युअर सपोर्ट म्हणजे मी आज सक्सेसफुल झालो नसतो. जे काही मला सक्सेस मिळालंय, आय एम व्हेरी पॅशनेट अबाउट फूड. आणि मला चांगलं फूड, चांगल्या क्वालिटीचं फूड लोकांच्यापर्यंत पोहोचवायला मला आवडतं. आणि जेव्हा लोकांचे फीडबॅक्स येतात तेव्हा फार बरं वाटतं. सो कीप सपोर्टिंग मी, कीप सेंडिंग द फीडबॅक्स, अँड आय मेक शुअर की आय वोंट डिसअपॉइंट यू इन ब्रिंगिंग द गुड प्रोडक्ट्स. तर तुमचा सपोर्ट हा, जसा तुम्ही गेले 6 वर्ष मला सपोर्ट केला, प्लीज कंटिन्यू डुईंग दॅट, and I'll make sure that I'll keep on bringing the good products for you. Sounds good. Thank you so much, योगेश. बोलून छान वाटलं, तुमची जर्नी ऐकायला मजा आली, आणि तुमच्या जर्नीमधनं आम्हालाही काही शिकायला मिळालेलं आहेच आहे. ज्यांना नवीन काही चालू करायचं असेल ते पण कदाचित तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील टू गेट मोर काइंड ऑफ अ मेंटरशिप पॉसिबली. म्हणजे मला लोक ऑलरेडी कॉन्टॅक्ट करतात, पण माझा नंबर तुमच्याकडे म्हणजे मराठी स्वच्छच्या फेसबुक पेजवर आहे. मराठी स्वच्छच्या प्रत्येक प्रॉडक्टवर माझा नंबर आहे. कधीही कुणाला नवीन काही म्हणजे स्टार्ट करायचं असेल, हॅपी टू म्हणजे गिव्ह गायडन्स, आणि हॅपी टू गिव्ह माय एक्सपिरियन्सेस की काय म्हणजे मी कुठं रॉंग गेलो, मी कुठं पैसे माझे वेस्ट गेले, अँड व्हॉट यू शुड नॉट डू. आय बी हॅपी टू शेअर एक्सपिरियन्सेस अँड हॅपी टू गाईड दॅम. वाव, कारण एक्सलेंट. इट्स नॉट दॅट इझी टू, कारण म्हणजे या जर्नीमध्ये तुम्ही एक छोटीशी क्वांटिटी आणून तुम्ही यू कॅन्ट बी सक्सेसफुल. यू स्टिल नीड टू ब्रिंग इन द बिगर व्हॉल्यूम्स टू बी सक्सेसफुल. इट टुक मी 5-6 good years to reach at this stage. I just don't want them to make mistake and lose the money. So I'll be happy to share my experiences with you. एक्साइटिंग. थँक्यू सो मच फॉर युअर टाइम टुडे. आणि आपण परत कधीतरी बोलूयाच. कोणाचे काही क्वेश्चन्स असतील तर आय विल कम बॅक टू यू एज वेल, आणि जमलं तर सेकंड सेशन पण करूयात. थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग मी द ऑपॉर्च्युनिटी. आणि होपफुली तुमच्या माध्यमाद्वारे मी मॅक्झिमम लोकांच्यापर्यंत पोहोचेन, आणि होपफुली मराठी स्वच्छ प्रॉडक्ट्स त्यांच्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू सो मच. थँक्यू. चीअर्स. बाय बाय.